10% ऑफ युअर टार्गेट हार्ट रेट. म्हणजे असं समजा तुमचं 50 वय असेल तर 220 मायनस 50च्या 170 हा मॅक्झिमम हार्ट रेट आपला असतो. तर तो तुम्ही चालताना 85% जर तुम्ही 7व्या-8व्या मिनिटाला अचीव्ह केला, याचा अर्थ तुमचं हार्ट नीट चालतं आहे. तुम्हाला दम लागला नाही, छातीत दुखलं नाही, ईसीजी मध्ये काही चेंजेस नाही, याचा अर्थ तुमची स्ट्रेसेस चांगली आहे आणि युअर हार्ट इज वर्किंग प्रॉपरली. दुसरी इकोकार्डिओग्राफी टेस्ट जर आपण केली, त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या 4 झडपा, 4 कप्पे, डाव्या कप्प्याचं पंपिंग क्षमता, या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. तो जर नॉर्मल असेल, पंपिंग क्षमता 65% असेल, म्हणजे तुमचं हृदय चांगलं आहे. आता हृदय हेल्दी हार्ट म्हणजे तुम्हाला कोणताही आजार नसलेलं हृदयाची पंपिंग क्षमता चांगली असणं असा अर्थ होतो. तर तुम्हाला आज हृदयविकाराचं झटक्याचं जे प्रमाण आज आपल्या समाजामध्ये वाढलंय, त्याला आपली जीवनशैली कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली म्हणजे आज आपण जर बघितला तर व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या बदललेल्या पद्धती आणि वाढलेला ताणतणाव, या 3 महत्वाच्या गोष्टी हृदयविकाराचा झटका घडण्याकरता किंवा नसांच्या अस्तरांना जाडेपणा येण्याचं काम करतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचं हार्ट हेल्दी ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदला. 2 पालेभाज्या, 2 फळांचा रोज वापर करा. सफेद रंगांपासून दूर राहा, म्हणजेच साखर, मीठ, तेल, तूप, दूध आणि मैदा. अच्छा. त्यानंतर 45 मिनिटाचा कार्डिओ म्हणजे एरोबिक एक्सरसाइज रोज तुम्ही करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये पळणे, चालणे, सायकलिंग, स्विमिंग हे 45 मिनिटं तुम्ही नियमित करा. तुमचे जे काही आर्थिक व्यवहार आहे ते पारदर्शक ठेवा. तुमचे जे काही कुटुंब, मित्रपरिवार, तुम्ही जिथं काम करता तिथले कर्मचारी, या सर्वांबरोबर तुमचे संबंध निकोपाचे ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, याला जर तुम्ही योग, मेडिटेशन, प्राणायाम याची जर जोड दिली, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे करता आहात त्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतो आहे का, ती जर पॉझिटिव्हिटी असेल, आय थिंक युअर हार्ट विल वर्क गुड, यू विल लिव्ह लॉंगर अँड यू विल हॅव अ हेल्दी लाईफ. थँक्यू.